एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आज रुही आलेली आहे बापूजींनी वाडी ढाब्यावर आणि आता या ढाब्यातून आपण एका फार्म हाऊसला जातो. चला तर तो फार्म हाऊस कसा आहे ते पाहूया. जस्ट आपण ढाब्याला भेट दिली. आता आपण जात आहोत त्याच्याच बाजूला, त्याच्या लगतच असलेल्या गार्डन ढाब्यामध्ये. या आतमध्ये प्रवेश करतो आपण. हे बघा, असा विस्तीर्ण लॉन आहे इकडे, हिरवागार डोंगराच्या कुशीत बसलेला हा गार्डन ढाबा. तिथे राहण्याची सोय केलेली आहे, AC रूम्स आहेत तिथे. आणि आपण आता जातो आहोत स्विमिंग पूलच्या दिशेने. किती सुंदर स्विमिंग पूल आहे बघा, आणि मोठं पण आहे. काही लोक पिकनिकला आले, ते सध्या लंच घेत आहेत. आता आपण स्विमिंग पूलचं दर्शन घेऊया. स्विमिंग पूलच्या बाजूला तुम्ही रेन डान्सची ही मजा घेऊ शकता, त्याचीही सोय केलेली आहे. या अशा विस्तीर्ण ग्रीन लॉनवर तुम्ही खेळू शकता आणि छान विसाव्याचे क्षण अनुभवू शकता. आज मी आलेली आहे माझ्या शाळेतल्या फ्रेंड्ससोबत. आम्ही शाळेत एकत्र होतो महात्मा गांधी मिशन हायस्कूलमध्ये. तर आमचं आज ऑल गेट टुगेदर आहे. तर माझे फ्रेंड्स आणि मी इथे आलेलो आहोत. स्टे ट्यून टुडे. येस, हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर हा जो विस्तीर्ण लॉन आहे तो आमच्या दीपकचा आहे. आणि जो फार्म हाऊस बघताय तुम्ही, हॅलो दीपक. आणि तुम्ही विकेंडला किंवा अधेमध्ये तुम्हाला पब्लिक हॉलिडेज जेव्हा असतात तर तुमचा आनंद मिळवायला, आनंद लुटायला आणि निसर्गाच्या सानिध्यात एक मजा घ्यायला तुम्ही इथे येऊ शकता. पनवेलच्या जवळच आहे. पनवेल स्टेशनला उतरल्यावर 15 मिनिटं अंतरावर आहे. आमची 98ची बॅच आहे आणि आम्ही छोटंसं गेट टुगेदर करतोय. खूप मजा येते खरं तर. सकाळपासून आम्ही मस्त या जे नॉनव्हेजचा आनंद घेतोय. त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्ही वॉटरफॉललाही भेट द्यायला जाऊ शकता. त्यामुळे एक चांगली सुवर्णसंधी आहे तुमच्याकडे. जर विकेंड मजेत घालवायचा असेल तर अवश्य गार्डन ढाब्याला भेट द्या. थँक्यू. Just in my faith, my tears